वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स फॉर मशीन लर्निंग या सब्जेक्टचा सिलेबस समजून घेणार आहे. बघा, MSBT डिप्लोमा के स्कीम सेमिस्टर 4 साठी हा सब्जेक्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये या सब्जेक्टचा कोर्स कोड आहे 314320. मग याचा जर तुम्हाला सिलेबस कॉपी हवी असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी त्याच्या सिलेबस सेक्शनमध्ये याची तुम्हाला PDF फाईल भेटून जाईल. आता आपण काय काय स्टडी करायचं ते समजून घेऊ. बघा, ह्या सब्जेक्टमध्ये सगळं मॅथमॅटिकल पार्ट आहे, म्हणजे सगळं मॅथमॅटिक्स तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. युनिट 1 तुम्हाला स्टडी करायचं आहे पार्शियल डिफरन्शिएशन. तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह इथे आलं पाहिजे. बघा, डेरिव्हेटिव्हचा तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. युलर्स थेरम, देन मॅक्झिमा अँड मिनिमा, देन लॅग्रेंजियस मेथड. याचे 100% न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये येतात. बघा, हे न्यूमेरिकल तुम्हाला तिथे स्टडी करायचं आहे आणि तुम्हाला इथे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह इथे आलं पाहिजे. नंतर आपण याचं वेटेज सुद्धा बघू, एक्झाममध्ये किती वेटेज येते. नंतर चॅप्टर 2 मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे मॅट्रायसिस. मग एकदम सिंपल आहे. तुम्हाला इथे रँक ऑफ मॅट्रायसिसचा न्यूमेरिकल स्टडी करायचं आहे. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. होमोजिनियस इक्वेशन, नॉन होमोजिनियस इक्वेशन तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हेक्टर हे न्यूमेरिकल तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. बघा, आयगन व्हॅल्यू 100% येणारे न्यूमेरिकल एक्झाममध्ये येते, हे तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 मध्ये बघा व्हेक्टर आणि टेन्सर्स तुम्हाला इथे स्टडी करा. एकदम सिंपल आहे. हे सुद्धा इथे सुद्धा तुम्हाला टाइप्स ऑफ व्हेक्टर स्टडी करायचे आहेत. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर स्टडी करायचे आहे. एकदम सिंपल न्यूमेरिकल इझिली तुम्ही इथे स्टडी करू शकता. त्यानंतर न्यूमेरिकल डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. बघा, अगेन तुम्हाला इथे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटरपोलेशन, ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1 थ्रू एकदम म्हणजे ह्या पूर्ण सिलेबसमध्ये जो सर्वात सिंपल चॅप्टर कुठला असेल तुमचा हा वाला चॅप्टर आहे युनिट नंबर 4. त्याच्यामध्ये बघा ट्रॅपेझॉइडल रूल, त्यानंतर सिम्पसन 1/3 रूल आणि सिम्पसन 3/8 रूल. 100% याचे 3 ते 4 न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारले जातात आणि सर्वात सिंपल टॉपिक आहे. नंतर बघा लिनियर प्रोग्रामिंग, अगेन तुमचा एकदम इझी टॉपिक आहे. थोडं इथे तुम्हाला बघा इथे तुम्हाला सॅम्पलिंगचे इथे न्यूमेरिकल तुम्हाला ते सॉल्व्ह करावे लागतात. लिनियर प्रोग्रामिंग मध्ये बघा तुम्हाला सिंपल मेथड, त्यानंतर बिग एम मेथड, बघा सिम्प्लेक्स मेथड आणि ते मेथड सेम ग्राफिकल सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. एकदम सिंपल आहे. आता आपण इथे वेटेज बघू, कोणाचं किती वेटेज आहे. मग असे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता बघा तुमचा युनिट 1 जो आहे त्याला किती वेटेज दिलेलं आहे इथे. युनिट 1 चं इथे वेटेज आहे टोटल 14 मार्क्सचं. किती मार्क्सचं वेटेज आहे? 14 मार्क्सचं. बघा देन ते युनिट 2 चं वेटेज बघू. बघा युनिट 2 चं वेटेज आहे 20 मार्क्स. बघा मॅट्रिक्स इथं सर्वात जास्त वेटेज आहे. त्यानंतर व्हेक्टरला इथे 14 मार्क्स, 14 मार्क्स. त्यानंतर न्यूमेरिकल डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन 12 मार्क्स आणि लिनियर प्रोग्रामिंग 10 मार्क्स. असं टोटल तुमचा वेटेज आहे 70 मार्क्सचं. याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. तर मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.